नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हेल्दी लाईफ सिरीज मध्ये आपण आपल्या आरोग्याबद्दल, आहाराबद्दल आणि एकूणच जीवनशैलीबद्दल गप्पा मारतोय. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं की आपल्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरायची किंवा कुठल्या धातूची भांडी वापरणं चांगलं, कुठली टाळायची. या सेशनला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात आणि तुम्ही खूप छान प्रश्नही विचारलेत. त्याची बरीचशी उत्तरं मी कमेंट्समध्ये दिली आहेत. काही प्रश्न मी सांगितलं की पुढच्या सेशन्समध्ये मी त्या प्रश्नांचा समावेश करणार आहे. त्यामुळे ही सिरीज आपली अशीच छान रंगत चालली आहे. तर आजचा विषय सुद्धा असाच आपल्या काही प्रश्नोत्तरांमधूनच निघालेला आहे आणि काही कमेंट्समध्ये याबद्दल प्रश्न होते किंवा अनेक माझे पेशंट्स किंवा क्लायंट्स जे असतात, जे डाएट कन्सल्टेशनसाठी येतात, त्यांच्या मनामध्ये आजचं जे सेशन आहे त्या सेशनच्या संदर्भात बरेच प्रश्न असतात आणि तो आजचा विषय आहे तो म्हणजे आपल्या आहारातली फळं. तर फळं म्हणलं की जनरली आपल्यासमोर असं येतं की फळं म्हणजे हेल्दी आपल्या आरोग्यासाठी किंवा आरोग्यदायी आहेत आणि हे खरंही आहे. पण जेव्हा फळांचा विषय निघतो तेव्हा अनेकांच्या मनात खूप गैरसमज असतात. कोणती फळं खायची, कोणती फळं टाळायची, कधी खायची फळं, कुठली वेळ योग्य आहे फळं खाण्यासाठी किंवा कुठल्या प्रमाणात फळं खायची, कुठल्या प्रकारची फळं खायची, काही प्रोसेसिंग करायची गरज आहे का फळांवरती, अगदी फळं कशी धुवायची, इथपासून अनेकांना बऱ्याच शंका असतात. आणि यातच जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असतो किंवा डायबिटीस असतो तेव्हा अजूनच प्रश्न त्यांचे वाढतात की मधुमेह आहे तर कुठली फळं खाऊ, जर का काही किडनीचे आजार असतील तर कुठली फळं खाऊ. वेगवेगळ्या आजारांमध्ये किंवा वेगवेगळ्या हेल्थ कंडिशन्समध्ये या फळांबद्दलचे प्रश्न अजूनच वाढत जातात. त्यामुळे मला असं वाटलं ह्या आपल्या आहारातल्या फळांबद्दल एक सेशन घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि या विचारानेच आजचं सेशन हे मी प्लॅन केलंय. तर ह्या सेशनमध्ये आपण आता सुरुवात करूयात आणि बघूयात पहिल्यांदा की फळं खाणं खरंच महत्वाचं आहे का आणि असेल तर का महत्वाचं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना ही एक गोष्ट महत्वाची नेहमी सांगावीशी वाटते आणि मी सांगतही असते प्रत्येक सेशनमध्ये की तुम्ही जितकं फ्रेश खाल, जितकं नॅचरल खाल, जितकं कमी प्रोसेस करून खाल एखादी गोष्ट तितकी चांगली. आणि फळं ही आपल्या आहारातली अशी एक गोष्ट आहे किंवा असा एक आपल्या आहारातला घटक आहे जो अगदी कमीत कमी प्रोसेसिंग करून आपण आरामात खाऊ शकतो किंवा नक्कीच तो आपल्याला पचायला सोपा आहे आणि त्याचे खूप आरोग्यदायी त्याच्यामध्ये घटक आहेत. त्याच्यामुळे खूप फायदेही आहेत फळं खाण्याचे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की फळ झाडावरून तोडून डायरेक्ट खायला आपण सुरुवात करू शकतो. दूध, त्याला काही प्रोसेसिंग फार करायला लागत नाही. ऍज अगेन्स्ट धान्य आहेत, कडधान्य आहेत, ती आपण डायरेक्ट खाऊन पचवू शकत नाही. त्याला प्रोसेसिंग लागतं, शिजवावं लागतं किंवा इव्हन नॉनव्हेज फूड आहे ते अर्थात शिजवूनच खावं लागतं आपल्याला. किंवा इव्हन भाज्या सुद्धा, बऱ्याच भाज्या आपण शिजवूनच खाणं प्रेफर करतो. खूप थोड्या अशा भाज्या आहेत ज्या सॅलड्स म्हणतो आपण त्याला, की आपण ज्या न शिजवता खाऊ शकतो, ज्या आपल्याला पचतात. पण फळं हा असा तुमच्या घटक लक्षात येईल की जो काही प्रोसेसिंग न करता कमीत कमी प्रोसेसिंग करून आपण आहारात घेऊ शकतो. आणि यामुळेच फळांमध्ये उपलब्ध असलेली जीवनसत्व, फळांमध्ये उपलब्ध असलेले काही मायक्रोन्यूट्रिएंट, काही अँटीऑक्सिडंट्स आपल्याला अगदी पूर्ण प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. कारण आपण बघितलं होतं मागच्या सेशनमध्ये की जसं आपण एखादा पदार्थ शिजवतो किंवा त्याला टेम्परेचर वाढवतो आणि त्याला उष्णतेच्या संपर्कात आणतो तेव्हा त्या फ्रेश पदार्थामधले विटॅमिन्स हळूहळू नष्ट व्हायला लागतात, अँटीऑक्सिडंट्स नष्ट व्हायला लागतात. पण फळं आपण डायरेक्ट खात असल्यामुळे या फळांमधले विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स डायरेक्ट आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये कुठलीही घट होत नाही किंवा कमी त्याचं प्रमाण होत नाही. तर हा एक फळाचा अजून एक महत्वाचा फायदा. पुढची गोष्ट की फळं ही बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. अगदी केळ्यापासून ते कलिंगडापर्यंत म्हणजे अनेक विविध आकाराची, प्रकाराची, चवींची आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये उपलब्ध असणारी फळं भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की फळं अगदी खेड्यापाड्यापासून शहरी भागापर्यंत सगळीकडे उपलब्ध असणारं असं एक मला वाटतं आहारातला हा घटक आहे जो आपण सगळे नक्की आहारात त्याचा समावेश करू शकतो. त्यानंतर फळं काही फार महाग असतात अशातलाही भाग नाही. म्हणजे काही फळं आणि आपण तर बघणारच होतात की कुठली फळं खायची आहेत. तर जी अगदी सीझनल फळं असतात किंवा लोकली अवेलेबल असतात
अशी फळं बऱ्यापैकी स्वस्तही असतात, त्यामुळे अगदी एक्झॉटिक फळं खायची गरज आहे किंवा खूप महागाची फळं फॉरेनमधनं एक्सपोर्ट केलेली फळं खायची गरज आहे असं अजिबात नाही. तर आपल्या जवळ मिळणारी, जवळपास पिकणारी, सीझनमध्ये असणारी फळं नक्कीच तुलनेने स्वस्त आणि मस्त असं म्हणता येईल. त्यामुळे परवडण्यासारखा सुद्धा हा एक ऑप्शन आहे आपल्या आहारातला. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणणार आहे की जसं फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, तसंच फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणीही असतं. त्यामुळे विशेष करून फळं जसं की संत्री आहेत, मोसंबी आहेत, कलिंगड आहे, खरबूज आहे, या फळांमध्ये बहुतांशी पाण्याचं क्वांटिटी जास्ती असते. त्यामुळे पाण्याचाही इंटेक आपला होतो फळांच्या द्वारे. सो जी लोक पाणी कमी पितात त्यांच्यासाठी अशी फळं आहारामध्ये घेणं हे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. याच्या पुढे जाऊन फळांमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारचे फायबर्सही असतात. सो फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ, आणि फळांमध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल म्हणजे विद्राव्य आणि अविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात. आणि या दोन्ही प्रकारच्या फायबर्सचे फायदे अतिशय वेगवेगळे आहेत आणि भरपूर प्रमाणात हे फायदे आपल्या शरीराला मिळू शकतात जर तुम्ही फळं तुमच्या आहारामध्ये रेग्युलरली घेतलीत तर. असंही दिसून आलंय की जी लोक किंवा ज्या व्यक्ती आहारामध्ये फळांचा नियमित स्वरूपात समावेश करतात त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण कमी दिसून आलेलं आहे, हृदयविकाराचं प्रमाण कमी दिसून आलेलं आहे, अगदी मधुमेहाचंही प्रमाण कमी दिसून आलंय. कारण की इन जनरलच ही फळं खाल्ल्यामुळे आपलं पोट छान भरतं आणि आपलं वजन आटोक्यात राहायला मदत होते. वजन आटोक्यात राहिलं की आपसुकच आपले हे बाकीचे जे आजार आहेत ते आपल्यापासून लांब राहतात. त्यामुळे फळांचे विविध उपयोग आहेत. शिवाय बऱ्याच जणांना गोड खाण्याची सवय असते किंवा गोड खायची इच्छा होते अनेकांना. तर अशा वेळेस जर का नॅचरल स्वीट जे फळ हे जे नॅचरल स्वीट आहे, नॅचरली गोड पदार्थ आहे, तर असे गोड पदार्थ आपण प्रेफर केले तर ती गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते. शिवाय सिंथेटिक गोड पदार्थांमधनं म्हणजे साखर घातलेल्या मिठाया असतील, चॉकलेट्स असतील किंवा काही प्रोसेस्ड म्हणजे गोड पदार्थ जे आपल्या आहारात आहेत, बिस्किट, केक्स, तर असे पदार्थ पोटात जाऊन ज्या अतिरिक्त कॅलरीज पोटात जाणार आहेत त्या आपण फळ खाऊन निश्चितच टाळू शकतो. म्हणजे गोड खाण्याचं समाधानही मिळतं आणि ऍट द सेम टाइम कॅलरीज जास्ती पोटात जात नाहीत. त्यामुळे हे फळाचे विविध उपयोग असल्यामुळे, फायदे असल्यामुळे मी असं नक्की तुम्हाला सांगणार आहे की फळं हा आपल्या आहारातला एक खूप महत्वाचा घटक आहे. तर आता लक्षात तुमच्या आलं असेल की फळं तर खायला हवीतच. मग आता किती प्रमाणात फळं खायला हवीत असा प्रश्न तुम्ही मला विचारला तर साधारण लहान मुलांच्या बाबतीत बघितलं आपण साधारण 3 ते 4 वर्षापर्यंत, तर मी सांगेन की रोज एक फळ तरी आवर्जून खायला हवं. आणि जसं मुलं मोठी होतात किंवा साधारण स्कूल गोईंग किड्स किंवा ऍडोलेसंट असतील मुलं किंवा पौगंडावस्थेतली मुलं म्हणतो पण तरुण वयातली मुलं आणि इव्हन ऍडल्ट्स, अशांनी साधारण 2 फळं दिवसातनं खायला हरकत नाही. आणि मग 2 फळं जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हा फळाचा आकार काय असावा हे पण महत्वाचं. म्हणजे 2 फळं जेव्हा मी म्हणतेय तेव्हा अर्थातच 2 कलिंगड असा त्याचा अर्थ होत नाही. तर 2 फळं म्हणजे 2 सर्विंग्स. सो साधारण आपल्या छोट्या मध्यम आकाराचं एखादं फळ, मग त्याच्यामध्ये एक संत्र येईल, एक सफरचंद येऊ शकेल, एक पेरू येऊ शकेल, एक डाळिंब येऊ शकेल, छोट्या आकाराचं सीताफळ येऊ शकेल, छोटं केळं येऊ शकेल. तर ही छोट्या किंवा मीडियम साईजची फळं म्हणजे एक सर्विंग असं आपण म्हणूयात. आणि जी फळं छोट्या आकाराची तर त्याचा साधारण 1 वाटी भरून फळ तुम्ही ऍट अ टाइम खाऊ शकता. वाटीचा आकार जर का तुम्ही मला विचारला तर साधारण मी म्हणेन की एवढी वाटी भरून फळ, म्हणजे ह्या वाटीमध्ये साधारण एक समजा बोरं असतील तर बोरासाठी थोडीशी मोठी वाटी पण वापरता येईल. तर बोरासाठी ही वाटी बघूयात आपण की याच्यामध्ये एक 8-10 बोरं नक्की बसतील किंवा स्ट्रॉबेरीज असतील तर एक 8-10 स्ट्रॉबेरीज ह्याच्यामध्ये बसतील. तर छोट्या फळांसाठी ही वाटी. आणि डाळिंबासारखी जी फळं आहेत, डाळिंबाच्या बिया आपण जे सोलून खातो फळाच्या, त्यासाठी ही वाटी मी सांगेन आपण प्रेफर करूया की थोडी छोट्या आकाराची वाटी आहे. तर ही वाटी भरून एक डाळिंबाचे दाणे हे एक सर्विंग म्हणता येईल. किंवा सीताफळाचं जर का आपण गर काढलं का एवढा वाटी भरून सीताफळाचा गर, तर हे एक फळाचं सर्विंग आपल्याला म्हणता येईल. कलिंगड जर का म्हणलं किंवा खरबूज ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे तर त्यासाठी साधारण एवढ्या म्हणजे मोठ्या आकाराची जी वाटी आपण बघितली तर ही 1.5 वाटी किंवा 2 वाट्या भरून त्याच्या फोडी आपण करून खाल्ल्या ऍट अ टाइम
तर ठीक आहे. पपई असेल तर पपई थोडीशी, पपईमध्ये पाण्याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे, त्यामुळे पपईचं म्हणून मी ही छोटी वाटी जी होती त्या 2 वाट्या भरून पपईच्या फोडी ऍट अ टाइम खाणं हे फळाचं एक सर्विंग म्हणता येईल. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की फळाचं एक सर्विंग म्हणजे साधारण छोट्या किंवा मध्यम आकाराचं एक पूर्ण फळ, आणि लहान फळं असतील, छोट्या छोट्या आकाराची असतील तर वाट्यांच्या स्वरूपामध्ये त्याचं सर्विंग आपल्याला मोजता येईल. इव्हन मोठ्या फळांसाठी वाट्यांच्या स्वरूपामध्ये आपण बघितलं की एक सर्विंग म्हणजे किती. तर असे लहान मुलांच्या आहारामध्ये किमान एक सर्विंग दररोज असायला पाहिजे, किमान 5 वर्षाच्या अलीकडे, मॅक्झिमम 2 पर्यंतही चालेल. आणि ऍडल्ट्समध्ये कमीत कमी 2 सर्विंग्स डेली, आणि 3ही चालतील जर का तुम्ही खूप ऍक्टिव्ह असाल, भरपूर व्यायाम करत असाल तर अशांच्या आहारामध्ये साधारण 3 सर्विंग सुद्धा फळाचे घ्यायला हरकत नाही. पण अर्थातच जसं आपण म्हणतो की अति तेथे माती, त्याप्रमाणे अति इंटेक सुद्धा फळांचा टाळायला हवा. अनेक जण स्वतःला फ्रुटॅरियन म्हणतात की आम्ही फक्त फळं खातो, म्हणजे फळांवरच जगतो. तर अशी पण ही जी आहार पद्धती आहे ती काही फार चांगली नाही. कुठलाही पदार्थ आपण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्ती खातो तेव्हा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे फळंच फक्त खाणं आहारामध्ये, अनेक पालक काही सांगतात मला असे की आमची मुलं ना फक्त दिवसभर फळंच खातात, त्यांना फळं आवडतात. आणि दुसरंही टोक बघायला मिळतं की आमची मुलं फळाला हातही लावत नाहीत किंवा तोंडही लावत नाहीत. तर ही दोन्ही टोकं चुकीची आहेत. जसं फळांमध्ये चांगले घटक आहेत तसं फळ हे काही परिपूर्ण आहार नाहीये. फळामध्ये जसं आपण बघितलं की जीवनसत्व आहेत, काही खनिज द्रव्य आहेत, फायबर चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, साखर आहे फळामध्ये, फळं गोड असतात म्हणजे अर्थातच फळामध्ये साखर आहे, आणि ही साखर म्हणजे फ्रुक्टोज नावाची साखर फळामध्ये असते. तर कार्बोहायड्रेट्स आहेत, साखर आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत फळामध्ये. पण हे जरी घटक सगळे फळामध्ये असतील तरी तुमच्या लक्षात आलं असेल की फळामध्ये प्रथिनं नाहीयेत किंवा फळामध्ये स्निग्ध पदार्थ नाहीयेत, आणि हे सुद्धा आपल्या आहाराचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे फक्त फळं खाणं किंवा फळं खूप जास्ती प्रमाणामध्ये खाणं हेही काही चांगलं नाही. आणि स्पेशली जर तुम्हाला मधुमेह असेल, जर का ट्रायग्लिसराइड्स तुमचे जास्ती असतील, वजन जास्ती असेल, तर अशा वेळेला अर्थातच खूप फळं खाण्याचाही फायदा नाहीये, त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणामध्ये फळं खाणं हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता म्हणूयात की फळं का खायची कळलं, किती खायची कळलं. आता कुठली फळं खायला हवी किंवा कुठली फळं टाळायला हवी, तर हा प्रश्न तुम्ही मला विचारला तर मी तुम्हाला सांगेन की सगळी फळं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे असं कुठलंच फळ नाहीये ह्या जगाच्या पाठीवरती की ते चांगलं नाहीये किंवा ते खाऊ नये. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला म्हणलं तसं की जर का तुम्ही आपल्या जवळ पिकणारी किंवा भारतामध्ये राहत असाल तर भारतात पिकणारी फळं खाल्ली आणि बाहेरची फळं अवॉइड करू शकलात तर बेटर आहे. कधीतरी गंमत म्हणून खायला हरकत नाही, म्हणजे अगदी खायचंच नाही कधी असं नाही. पण अर्थात आपल्या जमिनीत पिकणारी किंवा आपल्या जवळपास पिकणारी फळं जेव्हा ती तुम्ही खाल तेव्हा ती अर्थातच सीझनल असतील. कारण की जी बाहेर मिळणारी फळं असतात ती बऱ्याचदा कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांना खूप वेळ स्टोअर करून ठेवलं असतं, त्यांच्यावरती काही प्रक्रिया केल्या असतात, ती लवकर पिकू नयेत म्हणून त्याच्यावरती काही प्रक्रिया केल्या असतात किंवा खराब होऊ नयेत म्हणून प्रक्रिया केल्या असतात. त्यामुळे सीझनल फळं जी अगदी फार प्रोसेसिंग न करता किंवा फार ट्रान्सपोर्ट न करता तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत अशी ताजी फळं तुम्ही नेहमी प्रेफर करा असं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे ताजी सीझनल फळं आणि लोकल फळं ही जास्ती प्रेफर करूयात. किवी आहे किंवा अशी काही बाहेरनं येणारी फळं आहेत की काही ऍपल्स म्हणजे सफरचंद काही प्रकारची आहेत जी भारतामध्ये नाही तयार होत, जी बाहेरनं आपल्याकडे येतात आणि जी आपण स्टोअर करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून खातो. दिसायला ती खूप आकर्षक दिसतात, चकचकीत छान, असं वाटतं की वा ह्याच्यासारखं दुसरं फळच नाही. तर असं नाहीये, सगळी फळं छान आहेत आणि तुमच्या जवळपासची फळं तुम्ही जरूर खायला हवीत. याबरोबरच मी तुम्हाला सांगणार आहे की काही जण एकच फळ बऱ्यापैकी खातात, म्हणजे केळी तर रोज एक केळच खाणं किंवा सफरचंद तर रोज एक सफरचंदच खाणं. आपल्याला म्हण माहितीये की अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. तर मला वाटतं ही म्हण ऐकून अनेक जण दररोज ऍपल खातात. तर असंही करायची गरज नाहीये. ती फळं जी आहेत तुमच्या आहारातली त्याच्यामध्ये तुम्ही व्हरायटी ठेवायला पाहिजे किंवा विविधता ठेवायला पाहिजे. जेवढी जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची फळं तुम्ही आहारामध्ये घ्याल तितका तुम्हाला त्याचा जास्ती फायदा होणार आहे. आणि का असं, तर याचं उत्तर सोपं आहे की प्रत्येक फळाची काही एक विशेषता आहे किंवा वैशिष्ट्य आहे एका फळाचं, प्रत्येक फळाचं. फॉर एक्झाम्पल आपण सुरुवात करूया ऍपलपासून, कारण ऍपलपासूनच या विषयाला सुरुवात झाली. तर ऍपल किंवा सफरचंद जे आहे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये फायबर्स खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहेत, त्याच्यामध्ये पेक्टिन आहे. तर फायबरसाठी तुम्ही सफरचंद जरूर खा. पण सफरचंदामधनं तुम्हाला व्हिटॅमिन सी खूप मिळणार
मिळणार नाही. तर हे व्हिटॅमिन सी कशामध्ये असणार आहे? व्हिटॅमिन सी हे सिट्रस फ्रुट्स मध्ये म्हणजे लिंबू वर्गीय फळांमध्ये असणार आहे, की जी संत्री आहेत, मोसंबी आहेत, किंवा तुम्हाला सिट्रस फ्रूट बरोबरच व्हिटॅमिन सी रिच फ्रुट्स म्हणजे आवळ्यासारखी फळं आहेत ज्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आहे, पेरू आहे ज्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आहे. हे तुम्हाला कदाचित सफरचंदामधून मिळणार नाही किंवा ऍपलमधून मिळणार नाही. त्यामुळे विविधता जेवढी ठेवाल तेवढी चांगली. डाळिंबासारखं फळ आहे, डाळिंबामध्ये पण फायबर भरपूर आहेतच, पण डाळिंबामध्ये आयर्न किंवा लोहाचं प्रमाण चांगलं आहे. तर लोहाचं इतकं चांगलं प्रमाण कदाचित इतर फळांमधून तुम्हाला मिळणार नाही. केळ्यामध्ये पोटॅशियम चांगलं आहे, त्याच्यामुळे पोटॅशियमसाठी केळं खायला हवं. अशी सगळ्या प्रकारची फळं जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्हाला प्रत्येकाचे फायदे मिळतील. स्ट्रॉबेरी सारख्या फळामध्ये व्हिटॅमिन ए पुष्कळ आहे, पपई सारख्या फळामध्ये व्हिटॅमिन ए आहे, जी फळं लाल किंवा केशरी रंगाची आहेत. तर प्रत्येक फळांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर का ह्या प्रत्येक फळांमधले चांगले घटक हवे असतील किंवा चांगली जीवनसत्व, सगळ्या प्रकारची जीवनसत्व हवी असतील, फायबर हवे असतील, खनिज द्रव्य हवी असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या प्रकारची फळं आहारामध्ये घ्यायला हवीत आणि ज्या सीझनला जे फळ अवेलेबल आहे ते आवर्जून घ्यायला हवं. बऱ्याचदा मी सांगते की स्पेशली फळाच्या मार्केटमध्ये जाऊन किंवा मार्केटपेक्षा जे फ्रूट स्टॉल्स असतात मोठे मोठे तिथे जाऊन फळं खरेदी करण्यापेक्षा ज्या हातगाड्यांवरती जी फळं आपल्याला दिसतात ना रस्त्याच्या कडेने उभी असतात, तर हातगाड्यांवरची फळं प्रेफर करा. कारण की ती फळं हे स्मॉल वेंडर्स असतात किंवा छोटे विक्रेते असतात, त्यांना ही सीझनल फळं विकणं परवडतं कारण त्यांनाही ती भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होतात आणि ती तुम्हाला दिसतातच, ती गाडी भरून एकच प्रकारचं फळ असतं. त्यामुळे ती फळं सीझनमध्ये आहेत असं समजायला हरकत नाही आणि तुम्ही या छोट्या छोट्या वेंडर्सकडनं फळं घेतील त्यांना मदत सुद्धा होईल. त्यामुळे ही अशी हातगाड्यांवरती मिळणारी किंवा खूप जास्ती प्रमाणात एका ठिकाणी दिसणारी फळं जी सीझनमध्ये आहेत अशी जरूर तुम्ही प्रेफर करा आणि त्याच्यात विविधता ठेवा. जास्तीत जास्त प्रकारची फळं खायचा प्रयत्न करा. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जांभूळ तुम्ही खायलाच पाहिजे, आंबा खायलाच पाहिजे. हे तुम्हाला ही फळं परत सीझनमध्ये इतर मिळणार नाहीत किंवा करवंद आहेत, फणस आहे, ही फळं त्या त्या सीझनमध्येच खायला पाहिजे. आता सध्या असं झालंय की सगळ्या सीझनमध्ये सगळी फळं मिळायला लागली. अगदी उन्हाळ्यात आंबा मिळतो तसा हिवाळ्यातही मिळायला लागलाय, पण अर्थातच हे काही योग्य नाही. त्यामुळे मला असं वाटतं कुठल्या फळाचा कुठला सीझन हे आपण जरा माहीत करून घेऊ आणि त्या सीझनमध्ये ते फळ खाऊ. आता सध्या मी थंडीमध्येही बघते की सगळीकडे कलिंगड किंवा खरबूज मिळतात सध्या बाजारामध्ये, पण ही काही फार चांगली गोष्ट नाही की ऑफ सीझनची फळं खाणं. त्यामुळे कलिंगड खरबूज खाण्याचा खरा सीझन म्हणजे उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे सीझन वाईज फळं तुम्ही जर का खाऊ शकलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर हे होतं की कोणती फळं खायची आणि कोणती अवॉइड करायची याच्याबद्दल. आता बघूया पुढच्या प्रश्नामध्ये की फळं जेव्हा आपण खातो तेव्हा त्याचं साल काढायचं का किंवा तेव्हा त्याला धुवायचं कसं, त्याच्यावरती काही प्रोसेसिंग करायचं का, तर ह्या बाबतीत थोडंसं बोलूया. तर फळं जेव्हा आपण आणतो बाजारातनं तर तिथपासूनच आपली सुरुवात होते की फळं खाण्यासाठी आपण ती योग्य आहेत का किंवा योग्य प्रकारे ती निवडतोय का. तर फळं निवडताना शक्यतो सीझनमध्ये निवडायचीच आहेत तुम्हाला, पण खूप पिकलेली किंवा अगदी तयार आहेत, थोडीशी खराब होण्याकडे त्यांची सुरुवात असू शकते अशी फळं खाणं किंवा अशी फळं तुम्ही आणणं जरूर टाळा. जी फळं पिकायला लागली आहेत आणि थोडीशी अजून तयार झाली नाहीयेत पण होतील 1-2 दिवसामध्ये, अशी फळं जर का तुम्ही आणू शकलात तर बेटर आहे. फळं निवडताना तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजेत. जर का फळ तुमचं देठापाशी हिरवं आहे खूप, तर ह्याचा अर्थ ते फळ कदाचित आर्टिफिशियली पिकवलेलं असू शकतं. उदाहरणार्थ केळी, जर का केळी तुम्हाला पिवळी दिसतात पण देठाजवळ ती हिरवी आहेत, हिरवीगार आहेत, तर अशी केळी तुम्हाला शक्यतो समजायला हरकत नाही की ही फळं आर्टिफिशियली पिकवली आहेत किंवा त्याला काहीतरी प्रोसेसिंग करून पिकवलेलं आहे आणि ती नॅचरली पिकलेली नाहीयेत. त्यामुळे जर का फळं तुम्हाला अनइव्हनली पिकलेली दिसतायत किंवा काही ठिकाणी हिरवी काही ठिकाणी पिकलेली अशी दिसतायत तर ती फळं तुम्ही टाळायला हवी आणि इव्हनली पिकलेली फळं किंवा ज्याला नॅचरल छान पिकलेली आहेत ज्याच्यावर कुठले डाग नाहीयेत तर अशी फळं तुम्ही जरूर निवडायला हवीत. त्यानंतर निवडतानाच फळं छोट्या किंवा मध्यम आकाराची निवडा म्हणजे तुम्हाला एका वेळेला एक फळ खाता येईल. इव्हन कलिंगड आहे ते मीडियम साईजचं निवडा. खूप मोठं कलिंगड आणून ठेवलं किंवा ते संपवायच्यासाठी जास्त खाल्लं जातं एका वेळेला, त्यामुळे तुम्ही फ्रिक्वेंटली आणा हवं तर पण छोट्या किंवा मीडियम साईजचं फळ नेहमी प्रेफर करा. त्यानंतर फळं घरी आणून जेव्हा ठेवाल तेव्हा जर का थोडीशी कच्ची असतील फळं ती तर तुम्ही पेपरमध्ये किंवा आपला न्यूजपेपर वर्तमानपत्रामध्ये रॅप करून ठेवा, म्हणजे ती फळं आपोआप त्यांना थोडासा उबदारपणा मिळून ती आपोआप पिकतील.
किंवा तुम्ही थोडीशी कापडाची पिशवी जर का तुमच्याकडे असेल तर कापडाच्या पिशवीमध्ये ती फळं थोडीशी तुम्ही बांधून ठेवू शकता, थोडीशी कच्ची असतील तर, आणि मग ती पिकवून छान घरी खाऊ शकता. स्पेशली आंब्याच्या सीझनमध्ये हा प्रश्न नेहमी येतो की आंबे खूप तयार असलेले नसतात कधी कधी बाजारात, आपण थोडेसे कच्चे घेऊन येतो आणि मग ते छान आपण बांधून ठेवले, गवतामध्ये पण ठेवतो आपण बऱ्याचदा, पण पोत्यात किंवा पिशवीत असे ठेवले. सीताफळ बऱ्याचदा आपण कच्ची आणतो, सीताफळ पिकवण्यासाठी पण ही चांगली मेथड आहे. तर हे झालं. आणि खाण्याच्या आधी फळं आपण जे धुवायचं म्हणतोय, तर धुताना फळं सुद्धा आपण चांगली काळजी घेतली पाहिजे. कारण फळांवरती अर्थातच आपण किती काळजी घेतली, किती ऑर्गॅनिक म्हणलं त्याला, तरी त्याच्यावरती काही प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स असू शकतात, किंवा ऑर्गॅनिक जरी फळं असली तरी त्याच्यावरती गोमूत्र कदाचित शिंपडलेलं असेल, तंबाखूचं पाणी त्याच्यावरती मारलं असतं बऱ्याचदा ऑर्गॅनिक फूड्सवरती, धूळ असते, माती असते. त्यामुळे फळं कुठलीही खाताना ती स्वच्छ धुवून खाणं हे महत्वाचं आहे, ऑर्गॅनिक असोत किंवा ऑर्गॅनिक नसतील अशी असोत. तर फळं धुताना सुद्धा मला हे सांगायचं की काही जण ज्या फळांचं आपण साल काढून खातो ती फळं धुतच नाहीत. फॉर एक्झाम्पल संत्री आहे, साल काढून खातो मग कशाला धुवायची, अशी अनेकांची धारणा असते. किंवा मोसंबी आहे, डाळिंब आहे, डाळिंब आपण साल काढून सोलून खातो मग कशाला धुवायचं. तर असं नाहीये. आपण जेव्हा सोलतो एखादं फळ तर तेव्हा सुद्धा आपल्या हाताला त्याच्या सालावरची घाण लागली असते, किंवा सालावरचे जे केमिकल्स, पेस्टिसाइड्स जे असेल ते आपल्या हाताला लागले असतात, आणि त्याच हाताने आपण ते फळ खातो, बरोबर ना. किंवा सोलताना सुद्धा आपले हात त्या आतल्या गराला लागत असतात. तर ह्याने सुद्धा कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं फळाच्या आतल्या भागाचं. त्यामुळे सालासकट जरी फळं आपण साल काढून जरी आपण फळं खाणार असू तरी ती आपण स्वच्छ धुवून घेतली पाहिजेत. सालासकट खायची फळं तर धुतलीच पाहिजेत आवर्जून, आणि जिथे शक्य तिथे सालासकट फळं खाल्ली सुद्धा पाहिजेत. ओके, विनाकारण साल काढण्याची गरज नाही. तर धुताना काय काळजी घ्याल, धुताना फळं शक्यतो मी सांगते की आधी एक 15-20 मिनिटं खाण्याच्या आधी ती बुडवून ठेवा पाण्यामध्ये, आणि नुसत्या पाण्यामध्ये नाही तर फळांवरचे हे पेस्टिसाइडचे अंश निघून जाण्यासाठी नुसत्या पाण्याने धुवून त्याचा उपयोग होणार नाही, की निघणार नाही सगळं. तर त्यासाठी तुम्हाला फळं शक्यतो सॉल्ट वॉटरमध्ये म्हणजे मीठ घालून पाण्यामध्ये, किंवा पाण्यामध्ये खायचा सोडा घालून, किंवा तिसरं ऑप्शन म्हणजे पाण्यामध्ये व्हिनेगर घालून त्याच्यामध्ये तुम्ही ही फळं थोडीशी बुडवून ठेवू शकता. प्रमाण किती घ्यायचं, साधारण 1 लिटर पाणी असेल तर त्याला 2 टीस्पून, म्हणजे साधारण हा टीस्पून जो आहे 5 ग्रॅमचा स्पून ज्याला आपण म्हणतो, चहामध्ये युजली हा चमचा असतो बघा, तर हे 2 टीस्पून भरून खायचा सोडा, किंवा 2 टीस्पून भरून मीठ, किंवा 2 टीस्पून भरून व्हिनेगर, हे तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये जर का घातलं आणि छान ते विरघळवून त्याच्यामध्ये फळं जी आहेत ती एक 15-20 मिनिटं बुडवून ठेवली, आणि मग ती स्वच्छ करून साध्या पाण्याने धुवून जर का मग तुम्ही ती सोललीत किंवा मग ती कापून खाल्लीत, तर मला वाटतं की ती फळं खाण्यासाठी तुमच्या योग्य ठरतील, आणि त्यातले बरेचसे वरचे घटक, पेस्टिसाइड्सचे किंवा काही त्याच्यावरती फवारणी केल्याचे ते निघून जातील. स्पेशली अशी फळं ज्याच्यावरती खूप फवारणी केली जाते म्हणजे द्राक्षांवरती तुम्हाला माहिती असेल की द्राक्षाचा जो घड असतो तो असा बुडवला जातो केमिकल्समध्ये, तर त्यासाठी ही फळं अगदी स्वच्छ धुवून खाणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा सफरचंदासारखी फळं ज्याच्यावर तुम्हाला माहिती असेल की थोडासा वॅक्स कोट असतो, ती फळं चकचकीत दिसावी किंवा आकर्षक दिसावी, आणि तसंच ती लवकर खराब होऊ नये, त्यातलं पाण्याचा अंश निघून किंवा ती बाहेरच्या हवेच्या संपर्कात येऊन खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती कधी कधी वॅक्स कोटिंग पण दिलं असतं. तर अशा वेळेला फळं थोडीशी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवणं हाही ऑप्शन होऊ शकतो, की कोमट पाण्यामध्ये थोडंसं भिजवलं तर वरचा वॅक्स लेअर जो आहे, मेणाचा थर जो आहे तो निघायला जरूर मदत होईल. त्यामुळे ही काळजी तुम्ही फळं धुताना घ्यायला पाहिजे. आणि मग आता फळं निवडणं झालं, धुणं झालं, आता फळं कापणं. तर कापण्यामध्ये मी तुम्हाला हे सांगेन की पहिलं तर आपण बोललोच की जिकडे शक्य तिथे फळं सालासकट खा, सालं काढू नका. म्हणजे उदाहरणार्थ सफरचंद आहे, साल काढण्याची काही गरज नाही, सालासकट खायला पाहिजे, स्वच्छ धुवून खायला पाहिजे. चिक्कू आहे, सालासकट खा जरूर, साल काढून खाऊ नका. तर अशी फळं, पेर आहे, साल न काढता तुम्ही जरूर खायला पाहिजे. आणि कापण्याच्या बाबतीत मी म्हणेन की फळं आधी कापून ठेवू नका. म्हणजे बऱ्याचदा अनेकांना अशी सवय असते की डब्यामध्ये फळं घेऊन जातात, ऑफिसमध्ये असेल, शाळेमध्ये मुलांना देतात, पण ही फळं कापून देतात आणि कापून मग डब्यात ठेवून देतो आपण फळं. पण ही कापून जर का तुम्ही फळं आधी ठेवलीत तर त्यातले न्यूट्रिएंट्स हळूहळू कमी व्हायला लागतात.
त्यामुळे ही फळं न कापता आयत्या वेळेला कापून किंवा अगदी डायरेक्ट खाऊन सुद्धा चालणार आहे. त्यामुळे खूप कापायची, त्याला बारीक चिरायची गरज आहे असं मला वाटत नाही. दात आपले चांगले असतील तर अर्थात तुम्ही डायरेक्ट ते फळ खाऊ शकणार आहात, किंवा अगदी तुम्हाला ऑफिसमध्ये संत्र मोसंबी घेऊन जायचं असेल तर तिथे सोलून खा, आधी सोलून घेऊ नका. तर ह्यामुळे तुम्ही काही न्यूट्रिएंट्स त्यातले वाचवू शकता वाया जाण्यापासून किंवा निघून जाण्यापासून. तसंच बऱ्याचदा आपण ज्या फळांची सालं काढतो त्याची आपण खूप अतिरिक्त सालं काढतो. म्हणजे उदाहरणार्थ संत्री मोसंबी आपल्याला माहिती आहे, संत्र्या मोसंबीचं साल आपण काढतो, पण त्याच्यामध्ये थोडेसे छोटे छोटे धागे असतात, दोऱ्यासारखे तुम्हाला पांढरे तंतू दिसतील. काही जण अगदी ते तंतू पण काढून टाकतात, एक एक शोधून तो तंतू काढून टाकतात. काही जण त्या संत्र्याचं वरचं कव्हर म्हणजे फोडीचं सुद्धा वरचं कव्हर काढून टाकले, आतला फक्त पल्प खातात. इतकंही करायची गरज नाहीये. तर जी सालं आपण खाऊ शकतो किंवा जे धागे आपण आरामात चावून खाऊ शकतो आणि ते आपल्याला छान पचू शकतात ते जरूर खायला पाहिजेत. तिथे तुम्ही अगदी खूपच ते काढण्याची मुळीच गरज नाही. तर हे होतं आता फळांच्या कापण्याबद्दल किंवा चिरण्याबद्दल. आता म्हणूया ज्यूसकडे, कारण की अनेकांचा हा गैरसमज असतो की ज्यूस चांगला आहे तब्येतीसाठी किंवा हेल्दी आहे. तर फळ आणि ज्यूस याच्यामध्ये काय चांगलं असं जर तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की फळ आणि ज्यूस ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का प्रेफरन्स द्यायची वेळ आली तर अर्थातच नो डाऊट फळ हे कधीही चांगलं. फळ खाण्याचे फायदे आपण बघितलेत आणि अख्खं फळ आणि ज्यूस ह्याचं जर का तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की अख्खं जे फळ आहे ते एक फळ खाऊन तुमचं पोट भरणार आहे, कारण ते फळ तुम्ही चावून चावून खाणार आहात, त्याला थोडा वेळ देणार आहात खायला आणि त्यामुळे तुमचं पोट छान भरणार आहे, त्यातले सगळे फायबर्स तुमच्या पोटात जाणार आहेत. पण ऍज अगेन्स्ट तुम्ही एक ग्लास भरून ज्यूस घेणार आहात समजा, तर ज्यूस मधनं काय होणार आहे, ज्यूस पिताना त्याच्यामध्ये 4 गोष्टी अशा होतात की ज्याच्यामुळे ते अनहेल्दी होतं आपल्यासाठी. पहिली गोष्ट, ज्यूस करताना आपण त्या फळाचं साल काढून टाकतो किंवा अर्थात आपण ज्यूस गाळून घेतो तेव्हा त्याचं साल निघून जातं, त्यामुळे त्या फळातले फायबर सगळे निघून जातात, ते आपल्याला मिळत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यूस केल्यानंतर बऱ्याचदा त्याच्यामध्ये साखर घातली जाते, बऱ्याचदा मीठ घातलं जातं, काळं मीठ, चाट मसाला, अशा बऱ्याच गोष्टी अनावश्यक घातल्या जातात आणि मग तो ज्यूस घेतला जातो. तर ही अतिरिक्त साखर मीठ पोटात जाण्याचं काहीच कारण नाही, त्यामुळे त्यासाठी ज्यूस टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट की ज्यूस करताना आपल्याला एक फळ पुरत नाही, बरोबर ना. ज्यूस आपण साधारण 1 ग्लास भरून पितो आणि 1 ग्लास ज्यूस बनवायला कमीत कमी 3 ते 4 फळं लागतात. तुम्ही बघितलं असेल की ज्यूस जेव्हा बाहेर बनवतात किंवा घरी बनवतात तेव्हा 3-4 फळं आरामात पोटात जातात तुमच्या, आणि या 3-4 फळातलं काय पोटात जातं, जस्ट पाणी आणि साखर. बाकी त्या फळातले तंतुमय पदार्थ निघालेले असतात किंवा काढून टाकले असतात. त्यामुळे तिसरं रिझन हे की फळांमधल्या एका फळापेक्षा जास्ती फळं लागतात ज्यूस करायला आणि त्या फळातली एक्स्ट्रा साखर विनाकारण पोटात जाते, फ्रुक्टोज साखर जी आपण म्हणतोय ती. आणि चौथं कारण मी तुम्हाला म्हणते ते म्हणजे की आपण म्हणलं की फळ आपण चावून खातो, त्याला वेळ देतो छान खायला आणि त्यामुळे एक फळ खाऊन आपलं पोट भरतं. ज्यूसच्या बाबतीत काय होतं की ज्यूस आपण तोंडाला ग्लास लावतो आणि गटागटा पिऊन टाकतो. म्हणजे एक फळ खायचा काळ आणि एक ज्यूस प्यायचा काळ हा जर तुम्ही कम्पेअर केला तर ज्यूस 2 मिनिटात पिऊन होतो, ऍज अगेन्स्ट ते फळ खायला 5 ते 10 मिनिटं तरी लागू शकतात. तर हे पटकन गल्प केल्यामुळे काय होतं, पोट भरल्याचं समाधान मिळत नाही ज्यूस प्यायल्यावरती आणि लगेचच तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भूक लागते. त्यामुळे हे 4 असे रिझन्स आहेत किंवा कारण आहेत ज्यासाठी तुम्ही ज्यूस हा टाळायला. आणि बाहेरचे ज्युसेस घेताना अजून आपण 2 प्रकारची काळजी घेतली पाहिजे ह्या 4 गोष्टींबरोबरच. ती म्हणजे बाहेर आपण जेव्हा रोड साईड ज्युसेस घेतो किंवा बाहेर रस्त्यावर जे ज्यूस तयार करून देतात, तसंच बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये ज्यूस घेतो, फळांचे रस घेतो, तर अशा वेळेला हायजीनचा पण इश्यू लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याचदा ही भांडी जी असतात ज्याच्यामध्ये ज्यूस काढतात किंवा ज्यूस तयार करतात ती भांडी बऱ्याचदा स्वच्छ चांगली केली नसतात. त्याचबरोबर ज्या ग्लासेसमध्ये ज्यूस आपण पितो ते ग्लासेस थरोली स्वच्छ केले नसतात. तसंच अनेकदा ही फळं आधी कापून ठेवली जातात, त्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू तर कमी होतेच, पण शिवाय त्याच्यावरती माशा बसतात. त्याच्यामुळे हायजीनच्या दृष्टीने सुद्धा आणि न्यूट्रिशनच्या दृष्टीने सुद्धा बाहेरचे ज्युसेस घेणं हे धोकादायकच आहे असं मला म्हणायला आवडेल. कारण की बऱ्याचदा असे आपण एक्सपिरियन्सेस बघतो की बाहेरचा ज्यूस घेतला आणि लूज मोशन सुरू झाल्या किंवा पोट बिघडलं. त्यामुळे ज्युसेस तर तुम्ही नक्की टाळा, घरी केलेले सुद्धा टाळा, पण बाहेरचे तर तुम्ही आवर्जून टाळायला पाहिजेत. अनेक जण विचारतात की जर का घरी ज्यूस केला
साखर न घालता केला, न गाळता आम्ही घेतला तर चालेल का? तर त्याच्यात तुम्ही 4 पैकी 2 गोष्टी कमी करताय. म्हणजे एकतर हायजीन तर तुम्ही पाळताय, पण 4 पैकी 2च गोष्टी तुम्ही कट करताय, बरोबर ना? की तुम्ही साखर घालत नाही आणि गाळत नाहीये, पण उरलेल्या 2 गोष्टी तर आहेत की फळं तुम्ही एकापेक्षा जास्ती वापरताय ज्यूस काढायला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तो पटकन पिला गेल्यामुळे तुम्हाला त्याचं म्हणजे भूक भरल्याची भावना किंवा पोट भरल्याची भावना होत नाहीये. त्यामुळे शक्यतो ऍज फार एज पॉसिबल ज्यूस तुम्ही अवॉइड करा, असंच मी सजेस्ट करीन. अगदी ज्यांना दात नाहीत, लहान अगदी जी मुलं 1 वर्षापर्यंतची, आपण 6 महिन्यांनी वरचं द्यायला सुरू करतो अन्न, तर अशा काळात फक्त ज्यूस म्हणजे 6 महिने ते 1 वर्ष या काळामध्ये काही फळांचे ज्यूस द्यायला मुलांना हरकत नाही, पण अदरवाईज ज्यूस फार कोणी घ्यावा असं इंडिकेशन काही नाहीये. जेव्हा आपण आता मधुमेहाबद्दल बोलणारच आहोत की मधुमेहींनी फळं कुठली खायची, पण आता ज्यूसच्या अनुषंगानेच पहिल्यांदा मधुमेहाबद्दल बोलूयात की ज्यांना मधुमेह आहे अशांना ज्यूस कधी घ्यायला लागतो. तर अशांना जेव्हा ज्यांची शुगर कमी होते, खूप ज्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात, तर अशा हायपोग्लायसेमियामध्ये वन ऑफ द ऑप्शन्स टू टेक इज ज्यूस. त्यामुळे जर का साखर रक्तातली 70च्या खाली गेली तर अशा वेळेला साखर पटकन वरती येणं अपेक्षित असतं, आणि अशा वेळेला मग अर्धा कप ज्यूस, तो पण अर्धा कप ज्यूस ऍट अ टाइम ते पिऊ शकतात. आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की ज्यूसने किती पटकन साखर वाढते रक्तातली. त्यामुळे ज्या वेळेला ही पटकन साखर वाढणं अपेक्षित असतं, ती साखर खूपच कमी झालीये, त्रास होतोय, अशा वेळेला तो ज्यूस घेणं हे त्याचं इंडिकेशन असू शकतं. पण अदरवाईज मी म्हणलं तसं की ज्यूस फार आपल्या आहारात घेणं आपण टाळायला पाहिजे. आता मधुमेहासाठी कुठली फळं चालतात ते आपण बघूयात. ज्यूस बद्दल तर आपण बोललोच, पण मधुमेह झाला की अनेकांना असे सजेशन्स दिले जातात किंवा अनेक ठिकाणी वाचून मधुमेही माझ्याकडे येतात की केळी किंवा सीताफळ, आंबा, चिक्कू ही फळं मधुमेहासाठी चालत नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये हे अगदी फिट बसलेलं असतं. पण मला जर का विचाराल तर मी असं शक्यतो सांगत नाही कुठल्याच फळाबाबतीत की मधुमेह झालाय म्हणून हे फळ खाऊ नका. कुठलीही फळं खाल्लेली मधुमेहींसाठी चालणार आहेत, फक्त ती फळं कुठल्या वेळेला तुम्ही खाताय आणि किती प्रमाणात खाताय हे महत्वाचं आहे. कारण की कुठलंही फळ असलं त्याच्यात साखर आहेच, पण प्रत्येक फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वेगळा वेगळा आहे. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ते फळ खाल्ल्यानंतर रक्तातली साखर किती वेगामध्ये वाढते ह्याचं गणित किंवा ह्याचं प्रमाण. तर काही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, ती फळं थोडीशी कमी प्रमाणात खाल्ली पाहिजेत. काही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ती फळं जास्ती प्रमाणात सुद्धा खाता येतील. तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळं कोणती, किंवा ज्यांनी साखर पटकन वाढत नाही अशी फळं कोणती, तर त्याच्यामध्ये पेरू आहे, पेर आहे, सफरचंद आहे, किंवा स्ट्रॉबेरीज सारखी फळं आहेत, बोरं आहेत. तर ह्या फळांमुळे साखर खूप वेगाने वाढत नाही. त्यामुळे ही फळं तुम्ही सांगितलेल्या प्रमाणामध्ये, म्हणजे जेवढं तुम्हाला सर्विंग सांगितलं होतं त्या फळामध्ये तुम्ही, त्या प्रमाणामध्ये तुम्ही ही फळं नक्कीच खाऊ शकता. काही फळं मीडियम ग्लायसेमिक इंडेक्सची आहेत की ज्यांनी मध्यम प्रमाणामध्ये साखर वाढते. मग ह्याच्यामध्ये आंबा आहे किंवा चिक्कू सारखी फळं आहेत किंवा सीताफळासारखी फळं ज्याच्यामध्ये मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स आहे या फळांचा, की साखर त्यांनी थोड्या मध्यम प्रमाणामध्ये वाढते. तर या फळांचं प्रमाण थोडं कमी ठेवा. म्हणजे आपण मगाशी म्हणलं की छोटी वाटी भरून तुम्ही ही फळं खाऊ शकता. आणि जर का हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्यांनी साखर खूप जास्ती वेगाने वाढते अशी फळं कुठली, तर अशा फळांमध्ये एक नाव येतं ते म्हणजे कलिंगडाचं. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्ती आहे की साखर पटकन वाढते त्यांनी, पण ऍट द सेम टाइम कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण पण खूप जास्ती आहे. त्यामुळे कलिंगडाचं रेग्युलर सर्विंग तुम्ही जर का खाल्लं की मोठी वाटी भरून, आपण जे मगाशी बोललो, तर 1 वाटी भरून मोठी मधुमेहींसाठी कलिंगड ऍट अ टाइम खायला काही हरकत नाही. कारण जरी त्याच्यातल्या साखरेने वेगाने रक्तातली साखर वाढत असेल तरी त्यातलं पाणी पण भरपूर आहे. त्याच्यामुळे प्रमाण कलिंगडाचं जरी थोडं खाल्लं गेलं तरी त्यातनं पाण्याचाच अंश जास्ती पोटात जाणार आहे आणि त्यातून साखर त्या मानाने कमी पोटात जाणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या फळांमध्ये अजून नंबर लागतो तो म्हणजे सगळ्या ड्रायफ्रुट्सचा, आणि स्पेशली खजूर आहे किंवा मनुके आहेत. तर ही सगळी फळंच आहेत ना, पण ही वाळवलेली फळं आहेत, आणि ह्या वाळवलेल्या फळांमुळे रक्तातली साखर वेगाने वाढू शकते. यात पाण्याचंही प्रमाण कमी आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा जास्ती आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात जरी तुम्ही ही फळं खाल्लीत तरी रक्तातली साखर वेगाने वाढू शकणार आहे. त्यामुळे मधुमेह असेल तर पुन्हा
रक्तातली साखर कमी होते अशा वेळेला खजूर खाणं किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले ही ड्रायफ्रुट्स खाणं हे आपण समजू शकतो किंवा सांगू शकतो खायला. पण अदरवाईज ड्रायफ्रुट्स खाणं मधुमेहींनी हे पण नक्कीच टाळायला पाहिजे. पण अदरवाईज मधुमेह असला तरी सगळ्या प्रकारची फळं खाणं अगदी पॉसिबल आहे किंवा शक्य आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अर्थातच ग्लुकोमीटर वापरून तुमच्या रक्तातली साखर एखादं फळ खाऊन किती वाढतीये हे नक्की बघू शकता आणि त्यांनी तुम्हालाच तुमचा अंदाज येईल की कुठली फळं तुमच्यासाठी खाणं योग्य आहे आणि किती प्रमाणात खायला पाहिजे. पण इन जनरल सगळी फळं थोड्या प्रमाणामध्ये छोट्या साईजची आणि शक्यतो मधुमेह असेल तर मी सांगते की फळं खायची योग्य वेळ कुठली तर ती 2 जेवणांच्या मधली वेळ. जेवणाबरोबर फळं खाऊ नका, कारण की जेवणात आपण ऑलरेडी भरपूर कार्बोहायड्रेट्स घेतली आहेत, भरपूर कर्बोदकं घेतली आहेत, त्याने साखर ऑलरेडी तुमची भरपूर वाढणार आहे आणि त्याच्यामुळे अजून तुम्ही त्याच्यात फळं अजून ऍड करत असाल जेवणाच्या शेवटी किंवा जेवणानंतर तर साखर अजून फर्दर वाढू शकते. त्याच्यामुळे जेवणाच्या शेवटी किंवा जेवणानंतर फळं न खाता ती 2 जेवणांच्या मध्ये खाणं आणि स्पेशली मी तर सांगेन की व्यायाम करायच्या अगोदर एखादं फळ खाणं हे सगळ्यात चांगलं. इतर व्यक्तींसाठी सुद्धा जेवणाच्या बरोबर जर का फळ नाही खाल्लं आणि व्यायामाच्या आधी किंवा 2 जेवणांच्या मध्ये फळ खाल्लं तर त्यांच्यासाठीही ते चांगलं आहे. स्पेशली रात्री झोपताना फळं खाणं हे आपण टाळूयात, कारण की त्याच्यामुळे मी म्हणलं तसं की पायलिंग अप होतं कार्बोहायड्रेट्स आहारातल्या आणि त्यामुळे रक्तातली साखर थोडीशी वाढण्याकडे कल जाऊ शकतो. त्याचबरोबर थोडंसं मला आंब्याबद्दल बोलायला आवडेल, कारण की अनेक मधुमेहींचा हा गैरसमज आहे की आंबे खायचे नाहीत किंवा आंब्याच्या सीझनमध्ये आंबे पूर्णपणे टाळले जातात अनेक मधुमेहींकडनं. या बरोबरच असेही अनेक मधुमेही आहेत की ठीक आहे आंबे आता आहेत तर ते खाल्लेच पाहिजेत आणि ठीक आहे खाण्यासाठी आपण जगूयात, जगण्यासाठी खायला नको, खाण्यासाठी आपण जगूयात असं म्हणून अनेकदा आंबे भरपेट खाल्ले जातात आणि मग साखर खूप वाढते. अशी दोन्ही टोकं बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला मधुमेह असेल तर मी सांगेन की आंबे खायला हरकत नाही, आंबे तुम्ही नक्की खाऊ शकता. पण पुन्हा जर आंबा खायचा असेल तर तो 2 जेवणांच्या मध्ये थोड्या प्रमाणात छोट्या साईजचा आंबा किंवा मोठा आंबा असेल तर ऍट अ टाइम 2 ते 3 फोडी आंब्याच्या. आंबा कापून खाणं उत्तम, आंब्याचा रस घेणं शक्यतो टाळा. रस आंब्याचा घेतला तर बऱ्याचदा त्याच्याबरोबर जेवणात तो घेतला जातो आणि त्याच्याबरोबर पोळी जास्ती खाल्ली जाते, बऱ्याचदा आवडीचा असतो रस त्यामुळे, आणि त्यामुळे साखर नक्कीच वाढू शकते. त्यामुळे जरी मी म्हणतेय की आंबा तुम्ही खाऊ शकता तरी लहान आकाराचा 2 जेवणांच्या मध्ये व्यायामाच्या अगोदर पॉसिबल असेल तर अगदी उत्तम. आणि आंब्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत, बरोबर ना. हापूसचा आंबा असेल तर त्यांनी साखर थोडी जास्ती वाढणार आहे, कारण हापूसच्या आंब्यामध्ये तंतू किंवा फायबर्स त्या मानाने थोडे कमी आहेत. पण जर का तुम्ही हाच आंबा पायरी निवडलात किंवा थोडेसे जे गावरान आंबे ज्याला आपण म्हणतो की ज्याला गोटी आंबा म्हणतात किंवा जे तोतापुरी आंबे असतात ज्याच्यामध्ये खूप गोड नसतात हे आंबे, तर अशा प्रकारचे आंबे तुम्ही जरूर प्रेफर करू शकता की ज्याच्यामुळे तुमची साखर खूप वाढणार आहे नक्की. पुन्हा ग्लुकोमीटर तुमचा मित्र आहेच तुम्हाला सांगायला किती साखर वाढते आणि किती प्रमाणात खायचं. पण येस, आंबा हे पुन्हा सीझनल फळ आहे, थोडेच दिवस मिळणार आहे, वर्षभर नाही मिळणार आहे. त्यामुळे त्या सीझनमध्ये ते खायला मुळीच हरकत नाही. आंब्यामध्ये असं म्हणलं जातं की व्हिटॅमिन ए इतकं छान भरपूर प्रमाणामध्ये असतं, जीवनसत्व अ, की जर तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये पुरेसे आंबे खाल्लेत तर तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं व्हिटॅमिन ए आपल्या शरीरामध्ये स्टोअर केलं जातं. त्यामुळे अशी ही सीझनल फळं जी छान आहेत ती खायला मुळीच हरकत नाही. त्यामुळे असं काही नाही की तुम्ही एखादं फळ पूर्णपणे टाळायला पाहिजे किंवा एखादं फळ पूर्णपणे तुम्ही जास्ती प्रमाणात खूप खायला पाहिजे. सो समतोल हा कायम महत्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळांबद्दल खूप छान गप्पा मारल्यात. अगदी सुरुवातीपासून फळं किती खायची, कोणती खायची, कधी खायची, कशी खायची, कोणी खायची, कोणी टाळायची, कुठल्या वेळेला खायची, सगळंच आपण बघितलं. हे प्रश्न सोडूनही जर तुमच्या मनामध्ये फळांविषयी इतर काही प्रश्न असतील तर ते मला जरूर कमेंट्समध्ये विचारा, त्याची उत्तरं मी नक्की देईन. आणि तुमचे प्रश्न मला खूप छान मदत करतात पुढची सेशन्स प्लॅन करायला. त्याच्यामुळे असेच प्रश्न विचारत राहा आणि तुमच्या शंका आणि माझी उत्तरं या माध्यमातून ही आपली हेल्दी लाईफ सिरीज अशी छान उत्तरोत्तर रंगत जाईल, पुढे पुढे वाढत जाईल अशी मी खात्री देते आणि थांबते. धन्यवाद.